तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता समीरने अर्पितासाठी कठीण व्रत पूर्ण केलेलं असतं आणि त्या आता व्रताचं फळसुद्धा त्याला मिळालेलं असतं. कारण 24 तासांमध्ये 1 तास बाकी राहिलेला असतो आणि त्याच्यामध्ये व्रत पूर्ण केल्यामुळे अर्पिता शुद्धीवरती आलेली असते आणि तिचा धोका हा टळलेला असतो. त्यामुळे इथे अर्पिता जवळजवळ बरी झालेली असते आणि समीरने हे जे काही कठीण व्रत केलेलं असतं ते फळाला आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता सर्वांना समजते. काही लोकांना आनंद होतो, तर राजसीला खूप जास्त दुःख झालेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे राजसी पुन्हा एकदा अर्पिताच्या जीवावरती उठलेली असते. अर्पिताचा ऑक्सिजन मास्क बाजूला करणाऱ्या इथे राजसीला रंगेहात पकडून नीलांबरीने राजसीचं थोबाड फोडलेलं असतं आणि अर्पितापासून लांब राहण्याची तिला सक्त ताकीद दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आजीने सांगितलेलं असतं की हे बघ समीर, आजचा दिवस महादेवांचा खूपच जास्त पवित्र दिवस मानला जातो. आज महादेवांची आराधना केली जाते, शिव आराधना केली जाते आणि मला असं वाटतं की मी सांगितलेलं कठीण व्रत जर तू पूर्ण केलंस तर अर्पिता बरी होईल. तेव्हा समीर म्हणतो, आजी, कुठलंही व्रत असू दे, कितीही कठीण व्रत असू दे, तू सांग, मी करेन. अर्पिता मॅडमसाठी मी वाटेल ते करेन. आजी म्हणते, घाई करू नको, आधी तू विचार कर, कारण हे व्रत आत्तापर्यंत कुणीही पूर्ण करू शकलेलं नाही आहे. आपल्या शहरातून थोडंसं लांबवरती वडवली गाव आहे, त्याच्या पायथ्याला इथे आता महादेवांची पिंड आहे. ती पिंड देवस्थानामध्ये म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कुणीही ठेवलेली नाही, कारण ती पिंड कुणाला उचलताच येत नाही. तेव्हा ती पिंड जो उचलून आता जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तिची स्थापना करेल ना, त्याची इच्छा महादेव नक्की पूर्ण करणार. तेव्हा तू करशील का? हे व्रत कठीण आहे, इतक्या वर्षांमध्ये कुणीही ते शक्य करून दाखवलेलं नाही. तेव्हा इथे तुझी इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, मनापासून तुला हे करायचं असेल तरच ते पूर्ण होईल. तेव्हा समीर आता अर्पितासाठी ही रिस्क घ्यायला तयार असतो. तो म्हणतो, नाही आजी, अर्पिता मॅडमसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि तेव्हा इथे आजी म्हणते, ठीक आहे, चल माझ्याबरोबर. पण नीलांबरी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला भीती वाटत असते की अर्पिताचा जीव वाचवता वाचवता माझा मुलगा आजीचं ऐकून असं काही चुकीचं पाऊल उचलायला नको की मी माझ्या मुलालाच गमावून बसेन. पण इथे आता ती नीलांबरी फोन करते समीरला आणि म्हणत असते की तुला हे व्रत करायची काही गरज नाही आहे, तू माझा मुलगा आहेस, जर तुला काही झालं तर आम्ही काय करायचं? तेव्हा समीर म्हणतो की जसं मी तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना आई, तसं अर्पिता मॅडम माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. माझ्यासाठी तू जीवावरती उदार होऊन हे सगळं केलंच असतंस ना. अर्पिता मॅडमने सुद्धा माझ्यासाठी हे सगळं केलं असतं. मग वेळ त्यांची वाईट आहे, मग मी त्यांच्यासाठी करायला नको का? आणि हे बघ, तू किती नाही म्हणालीस तरी मी करणारच आहे. त्यापेक्षा तू मला आशीर्वाद दे आणि माझे हे व्रत अगदी व्यवस्थितरित्या निर्विघ्नपणे पार पडू दे असं म्हण. आणि त्यानंतर समीर फोन कट करतो आणि तो आजीबरोबर वडवली गावाच्या मंदिराजवळ पोचलेला असतो. तिथे गेल्यानंतर महादेवांची आराधना सुरू झालेली असते. खूप गावकरी तिथे जमलेले असतात, गुरुजीसुद्धा असतात. समीर आणि आजी तिथे पोचलेले असतात आणि तेव्हा इथे आता समीरला हे व्रत पूर्ण करायचं आहे असं आजी सांगतात. तर एवढं कठीण व्रत करण्याची गरज का पडली असं गुरुजी विचारतात. तेव्हा आजी सांगते की अर्पिता माझ्या समीरची बायको, माझ्या नातवाची बायको, इथे आता सिलेंडरचा जो काही स्फोट झाला त्याच्यामध्ये ती खूप जास्त जखमी झाली आहे, मरणाच्या दारामध्ये ती उभी आहे. डॉक्टरांनी फक्त 24 तास दिले होते, त्यातले काहीच तास बाकी राहिलेले आहेत आणि म्हणूनच आपल्या बायकोसाठी त्याने आता कठीण व्रत करण्याचं ठरवलेलं आहे असं आजी म्हणतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की ज्या भाविकाची इच्छा इथे प्रबळ आहे आणि जो ऐच्छिक आहे, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा हे व्रत पूर्ण करण्यासाठी आपण त्याला कुणीही अडवायचं नाही. ही इथली आता रीतच आहे, परंपरा आहे.
समीरलाही कुणीही अडवणार नाही. त्याला जर हे व्रत करायचं असेल तर तो मनापासून हे व्रत पूर्ण करू शकतो. पण आत्तापर्यंत हे कठीण व्रत कुणीही पूर्ण केलेलं नाही आहे. तुझ्याने ते शक्य होईल का? तो म्हणतो की मी माझ्या अर्पिता मॅडमसाठी वाटेल ते तयारी करायला. तेव्हा गुरुजी म्हणतात ठीक आहे, जाऊन आता सोहळं घालून ये आणि मगच हे व्रत पूर्ण कर. तेव्हा समीर जातो, सोहळं वगैरे घालतो आणि इथे महादेवांचं नाव घेऊन आपलं व्रत पूर्ण करण्यासाठी येतो. आता इथे शिवपिंड इतकी जुनी आणि ती सुद्धा इतकी जड, ती उचलून आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इतक्या पायऱ्या चढून घेऊन जाणं आणि तिची स्थापना करणं काही छोटी गोष्ट नाही. आणि समीर ती उचलायला जात असतो. त्यानंतर इथे समीर उचलत असताना त्याचे दोन्ही हात आता खाली जमिनीमध्ये अडकतात आणि वरून शिवपिंडाचं इतकं वजन त्याच्या हातातून रक्त यायला लागतं. तेव्हा काही लोक चर्चा करतात की आतापर्यंत किती जणांनी प्रयत्न केलं, कुणाच्यानेही शक्य नाही झालं, किती ताकदवर आले, आता याने काय होणार आहे? बाळा तू मान्य कर, नियतीचा खेळ मान्य कर. कदाचित ती गोष्ट किंवा ती व्यक्ती तुझ्या नशिबातच नसेल असं समजून आता हे व्रत तू सोडून दे. पण समीर समोर आता इथे हॉस्पिटलमधली ICUमध्ये निपचित पडलेली अर्पिता येते आणि तो म्हणतो नाही, अर्पिता मॅडमसाठी मला हे करावंच लागणार आहे. सर्व भाविक म्हणत असतात की आता याने काही शक्य होणार नाही, पण समीर ते शक्य करून दाखवतो. अर्पिताचा चेहरा नजरेसमोर आणतो आणि ती शिवपिंड आता उचलतो. उचलून ते आपल्या खांद्यावरती घेतो आणि हळूहळू त्या पायऱ्या चढत चढत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन आता तिची स्थापना करतो. हे कार्य समीरने सिद्धीस नेल्यामुळे गुरुजी म्हणतात की ठीक आहे, आता पूजा वगैरे सुद्धा समीरच्याच हातून होणार. आता पूजा समीरच्या हातून होते आणि प्रेक्षकांनो चमत्कार असा झालेला असतो की अर्पिता शुद्धीवरती आलेली असते. डॉक्टर म्हणतात की चमत्कारच झाला, अर्पिता जगते की मरते अशी तिची अवस्था झाली होती. पण आता धोका टळलेला आहे, ती आता खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलेली आहे. आता तिच्या जीवाला धोका होणार नाही असं इथे डॉक्टर जाहीर करतात. तेव्हा इथे सलील फोन करतो आणि म्हणतो, दादा अरे लवकर इकडे ये, हॉस्पिटलला ये, कारण अर्पिता वहिनी शुद्धीवरती आलेली आहे. डॉक्टरांनी आत्ताच कबुली दिली की धोका टळलाय, अर्पिता वहिनी शुद्धीवरती आली आहे. आता घाबरण्याचं काही कारण नाही. आता इथे ट्रीटमेंटला त्या जसा रिस्पॉन्स करतील तशा त्या लवकर बऱ्या होतील. पण जे काही त्यांच्यावरती संकट होतं, जो काही धोका होता तो टळलेला आहे हे समजल्यानंतर इथे समीर आता महादेवांचे आभार मानतो आणि तिथून आता प्रसाद घेऊन आजी आणि तो हॉस्पिटलला येतो. तेव्हा विभूती तिच्या डोक्याला लावली जाते. त्यानंतर फूल तिच्या डोक्याजवळ ठेवलं जातं महादेवांचा आशीर्वाद म्हणून. आणि तेव्हा इथे समीर आता अर्पिताला डोळे भरून बघतो. अर्पितासुद्धा डोळे उघडून समीरला बघते आणि पुन्हा ते आपले डोळे बंद करते. तेव्हा इथे समीरला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा इथे सलील लगेच फोन करून सांगतो आपल्या आईला, आपल्या बहिणीला की अर्पिता आता बरी आहे म्हणून. अर्पिता बरी आहे हे कळल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि ही गोष्ट समजलेली असते ती म्हणजे राजसीला. तेव्हा राजसीला खूप जास्त राग येतो की समीरने अर्पितासाठी इतकं कठीण व्रत केलं, जे कुणीही शक्य केलं नव्हतं ते करून दाखवलं आणि शेवटीला अर्पिताचा जीव वाचवलाच. पण आता ह्या अर्पिताला मी जगू देणार नाही, काही झालं तरी ते मेली पाहिजे असं राजसीच्या मनामध्ये असतं. तेव्हा इथे आता लगेचच नीलांबरी म्हणते, रेणुका चल आपण डबा घेऊन आता हॉस्पिटलला जाऊया, माझ्या समीरला भूक लागली असेल, मी माझ्या समीरला माझ्या हाताने भरवणार आहे. आणि ती आता टिफिन तयार करते आणि हॉस्पिटलला जायला निघते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो तिथे आता तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून राजसीसुद्धा आलेली असते हॉस्पिटलमध्ये, कारण तिला अर्पिताचा इथे आता आवाज कायमस्वरूपी बंद करायचा असतो, तिला संपवायचं असतं, म्हणून ती तोंडाला मास्क वगैरे बांधून आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो नीलांबरी तिथे येते आणि म्हणत असते की समीर बाळा कसा आहेस तू? समीरच्या हाताला लागलेलं असतं. आणि तेव्हा समीरची अवस्था बघून नीलांबरीला सुद्धा आपल्या आता अश्रू अनावर होतात. ते आपल्या समीरला बघून रडायला लागते आणि म्हणते की अर्पिताला सुद्धा मला बघायचं आहे, जाऊ का त्या मुलीला बघायला? तेव्हा समीर म्हणतो हो आई, आता धोका टळला आहे, तू अर्पिता मॅडम यांना बघायला भेटायला जाऊ शकतेस, पण तिथे जास्त काही बोलू नकोस हा. ती म्हणते हे बाबा मला काही वेळ लागलं आहे का, मी फक्त आता हॉस्पिटलला आली तुझ्यासाठी डबा घेऊन, म्हणून मी जाऊन फक्त बघणार आहे. तेव्हा इथे समीर म्हणतो ठीक आहे. तेव्हा इथे
नीलंबरी म्हणते की समीर, आधी मी तुला माझ्या हाताने 2 घास भरवणार आहे आणि त्यानंतर तू जाऊन मग स्वतः कॅन्टीनमध्ये बसून पोटभर खाऊन घे. आजीला सुद्धा बरोबर घेऊन जा आणि सलील तू पण जा, खाऊन घे आणि मग तुम्ही घरी जा फ्रेश व्हायला, असं नीलंबरीने सांगितलेलं असतं. त्यानंतर निक्की तिथेच असते. तेव्हा समीर म्हणतो, निक्की तू पण चल जेवायला. तेव्हा निक्की म्हणते, नाही नको, तुम्ही आता एक काम करा, तुम्ही आता सगळेजण आहात तर मी घरी जाऊन येते. समीर म्हणतो, मी पण तेच म्हणत होतो, तू घरी जा, फ्रेश होऊन ये, थोडा आराम कर, आम्ही सगळेजण आता आहोत आणि अर्पिता मॅडमसुद्धा बऱ्या आहेत, धोका टळलेला आहे, घरी जाऊन सगळ्यांना सांगा. त्यानंतर निक्की आणि तिचे वडील निघून गेलेले असतात. तर इथे डबा आणलेला असतो. नीलंबरी म्हणते की मी आहे इथे, लक्ष ठेवते, तुम्ही तिघेजणं कॅन्टीनमध्ये जा आणि पोटभर खाऊन घ्या. तेव्हा इथे टिफिन घेऊन इथे आता सलील, समीर आणि आजी तिघेही जण कॅन्टीनमध्ये गेलेले असतात आणि तिथे आता बसलेली असते नीलंबरी. ती अर्पिताला बघण्यासाठी तिच्या आता ICUमध्ये जात असते. पण तिथे राजश्री आलेली असते आणि इथे डॉक्टरांच्या वेशामध्ये तोंडाला मास्क लावून आलेली राजश्री आल्या आल्या पहिल्यांदाच अर्पिताचा जो ऑक्सिजन मास्क आहे तो बाजूला करत असते. ऑक्सिजन मास्क काढून बाजूला ठेवायला जाणार आणि तेवढ्यातच नीलंबरी दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. तेव्हा इथे नीलंबरीचं लक्ष जातं, अर्पिताला श्वास घ्यायला त्रास होतोय. तेव्हा ती म्हणते, 1 मिनिट डॉक्टर, हे काय करताय तुम्ही, हे काय केलं तुम्ही, तिचा ऑक्सिजन का बाजूला करताय, तिला श्वास घ्यायला त्रास होतोय ना. तेव्हा इथे आता राजश्री घाबरते आणि ती निघून जाणार. तेवढ्यातच राजश्रीचे डोळे आणि हात नीलंबरीने ओळखलेले असतात. ती नीलंबरी राजश्रीचा हात पकडते आणि तिच्या तोंडाचा मास्क बाजूला करते आणि ती सगळ्यात आधी तर अर्पिताचा ऑक्सिजन मास्क नीट करते. आणि इथे राजश्री आलेली असते अर्पिताला त्रास देण्यासाठी. ही गोष्ट नीलंबरीच्या लक्षात येते आणि ती जोरदार तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते, काय गं, आधी तिच्या जीवावरती उठलीस, तिला मरणाच्या दारात उभं केलंस आणि तिला बरं बरं करता करता माझा समीरसुद्धा इथे मरणाच्या दारात पोचलाच होता. बरं एवढं सगळं करूनसुद्धा ती मुलगी जगले तर तिला परत इथे मारायला आलीस तू. म्हणजे माझ्या मुलाने जे काही कष्ट केले तिला बरं करण्यासाठी ते सगळे मातीमोल करायला निघाली होतीस तू. आणि तुझं पोट नाही भरलं का गं. एकदा इथे तिला मारण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती जगली, तर पुन्हा तीच चूक करायला आलीस. आता माझ्याऐवजी दुसरं कोण आलं असतं आणि तुला बघितलं असतं ना राजश्री, तर तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, कळलं का. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर आमची नावं कुठे आली ना तर मी तुझं नाव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. हे सगळं तूच केलेस ना, हे पोलिसांना ओरडून ओरडून सांगेन. त्यामुळे पुन्हा या मुलीच्या जीवावरती उठायचं नाही. आणि इथे जर जरा फिरकली सुद्धा ना तरीसुद्धा माझ्यापेक्षा, या नीलंबरीच्या पेक्षा वाईट तुला दुसरं कुणीही भेटणार नाही. चल आत्ताच्या आता निघून जा इथून आणि पुन्हा अर्पिताच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, असं नीलंबरीने ठणकावून राजश्रीला सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्पिताचा ऑक्सिजन मास्क बाजूला करणाऱ्या आणि तिच्या जीवावरती उठणाऱ्या राजश्रीला रंगेहात पकडून नीलंबरीने तिचं थोबाड लाल करून तिच्यापासून दूर राहण्याची तिला आता ताकीद दिलेली असते. आणि तिला अर्पिताच्या वॉर्डमधून ICUमधून राजश्रीला नीलंबरीने हकलून देत तिच्यापासून आता कायमस्वरूपी लांबच राहायचं असं सांगितलेलं असतं.